भिंगार अर्बन बँकेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली आहे। यामध्ये एकहाती सत्ता मिळवत भृंग ऋषी पॅनलनं घराणेशाहीला सडेतोड उत्तर दिलं आहे। अहमदनगर शहरामधील नावाजलेली बँक म्हणून ओळखली जाणारी भिंगार अर्बन बँकेची निवडणूक नुकतीच पार पडली आहे। यामध्ये भृंग ऋषी पॅनलनं 15च्या 15 जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवत यश संपादन केलं आहे। या निवडणुकीमध्ये विरोधकांनी अनेक प्रकारचे चुकीचे व्हिडिओ प्रदर्शित करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र सुज्ञ सभासदांनी हा प्रयत्न हाणून पाडला आहे। या विजयाचा जल्लोष भिंगार अर्बन बँकेसमोर साजरा करण्यात आला। यावेळी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी जेसीबी मधून गुलालाची उधळण करत ढोल ताशांच्या गजरात तसेच फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये जल्लोष साजरा करण्यात आला। यावेळी माध्यमांशी बोलताना भिंगार अर्बन बँकेचे चेअरमन अनिलराव झोडगे तसेच नवनिर्वाचित सभासदांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सभासदांनी दाखवलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही असा विश्वास व्यक्त केला। भृंग ऋषी पॅनलसाठी सर्व जे कार्यकर्ते सभासदांनी आमच्यासाठी खास मेहनत घेतली, त्यांच्यामुळे आमचं यश आहे। बँकेला जे 3 वर्ष किसन चौधरी आम्हाला सगळ्या डायरेक्टर लोकांनी जी साथ दिली, काम चांगलं झालं। इथून पुढे आम्ही त्याला काळिमा लावून देणार नाही। ठेवी वाढण्यासाठी प्रयत्न करू, वसुलीसाठी आम्ही स्वतः फिरत असतो आणि बँकेचं कारभार इथून पुढे अजून वाढवू। लोकांचा विश्वास संपादन आहेच आमच्यावर, पण अजून इथून पुढे बँक वाढवण्यासाठी प्रयत्न करू। सर्व सभासदांनी जे आमच्यावर विश्वास टाकला त्यांचे आम्ही आभार मानतो। म्हणजे 15 निवडून दिल्याबद्दल सर्व सभासदांचे आभार। निकालासाठी जे सर्व भिंग ऋषी पॅनलनं सर्वांनी जे मतदान केलं सभासदांनी, त्यांचे सर्वांचे आम्ही आभार मानित आहे। इथून पुढे त्यांच्या विश्वासाला आम्ही तडा जाऊन देणार नाही। जसे आतापर्यंत 310 कोटी रुपयाची ठेवी वाढवली, तसेच अजून 500 कोटीपर्यंत नेण्याचा आमचा निर्धार आहे। शाखा वाढवण्याचा सुद्धा निर्धार आहे। मोबाईल बँकिंग जी काही सुविधा असतील ते सर्व देण्याचा आमचा प्रयत्न राहील। 15 उमेदवार भरघोस मताने निवडून आले, मी सर्वांचे पहिले स्वागत करतो। आणि जो सभासदांनी जो आमच्या पूर्ण पॅनलवर 15 सीटांवर जो विश्वास टाकला, याला कोणत्याही पद्धतीचा तडा जाऊन नाही देणार। इथून पुढे सर्व बँकेचा कारभार एकदम ह्याच्यापेक्षाही अण्णा असतील, किसन मामा असतील, आमचे सर्व वरिष्ठ लोक असतील, यांच्या मार्फत आम्ही ह्याच्यापेक्षाही चांगला करायचा प्रयत्न करू। वसुली झाली, बाकीचे प्रकरण झाले आणि इथून पुढे आम्ही सगळ्यात पहिले आमचा एक मोठा निर्णय आहे तो अंतिम टप्प्यात आहे। आम्ही ऑनलाईन बँकिंग एवढ्या आमच्या 6 महिन्यात 3 महिन्यात परवानगीचं फक्त बाकी, ऑनलाईन पण आमची बँकिंग चालू हो राहिलेली। आणि मी सर्वात जे आभार मानतो, हे माझा मित्र परिवार म्हणजे ही माझी घरातली संघटना आहे। यांच्यामुळे आमच्या सगळ्या 15च्या 15 उमेदवारांचा म्हणजे सर्वात मोठा भाग त्यांचा आहे की त्यांनी आमच्यासाठी पूर्ण रात्रंदिवस एक केला आणि आमच्यासाठी पूर्ण काम केलं। मी यांच्या सर्वांचे मनापासून आभार मानतो व सभासदांचे मनापासून आभार मानतो। बँकेचे इलेक्शन पार पडलेले आहे आणि भृंग ऋषी पॅनल सर्वात जास्त मतांनी विजय झालेला आहे। सर्वोच्च 15 जण चांगल्या मतांनी विजय झालेला आहे। त्यामुळे उमेदवारांचे मनपूर्वक धन्यवाद करतो। भृंग ऋषी पॅनलचा आज ऐतिहासिक विजय झालेला आहे। या विजयाबद्दल सर्व उमेदवारांचे खूप खूप अभिनंदन। आजपर्यंत 300 कोटीच्या ठेवी बँकेत झालेल्या आहेत व या ठेवी 500 कोटीपर्यंत नेण्याचा सर्व उमेदवारांचा मानस आहे। सर्व संचालक मंडळ असेच आतापर्यंत जसे काम केलेलं आहे तसेच काम इथून पुढे करील। तरी सर्व सभासदांचे व मतदारांचे खूप खूप धन्यवाद। जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा।